तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड द क्यूब रूट. आता इंडायसेस हा चॅप्टर याचा बेसिक आपल्याला क्लास 7 मध्ये झालेला आहे, पार्ट 1 मध्ये की पार्ट 2 मध्ये झालेला आहे. ओके, तर इंडायसेस म्हणजे काय, बेसिकली फॉर्म आहे लिहायचा की जसं आपण मी इथे बेस नंबर घेतला, समजा 2, या 2 ला आपण बेस नंबर बोलतो आणि याची पॉवर, याला पॉवर इंडायसेस किंवा इंडेक्स असं म्हणतात किंवा क्यूब म्हणतो आपण याला. 3 ला बेसिकली आपण क्यूब म्हणतो. ठीक आहे, आता याच्यात दिलं आपली युजिंग लॉज ऑफ द इंडायसेस अँड ट्राय द प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. आता इथे आपल्याला याचे रूल्स दिलेले आहेत, त्यानुसार आपल्या इथे याला सॉल्व करायचं. फर्स्ट नंबर दिला आपल्याला 3 रेस्ट टू द पॉवर 5 मल्टिप्लाय बाय 3 रेस्ट टू द पॉवर 2. आता ज्या वेळेला ज्या वेळेला नंबर्समध्ये मल्टिप्लिकेशन असते म्हणजे पॉवरची काय करायची असते, तर आपल्या इथे ॲडिशन करायची. रूल बघा काय, तर AM मल्टिप्लाय बाय AN इक्वल टू AM प्लस N. काय करायचं असते, ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन असते त्यावेळेला पॉवरची होती वरती ॲडिशन. नंबर तोच राहील खाली आपल्याला, बट पॉवरची करायची असते आपल्याला ॲडिशन. मग आता इथे आपल्याला 3 रेस्ट टू द पॉवर 5 दिलेला आहे आणि 3 रेस्ट टू द पॉवर 2. तर सिम्पली काय करणार आपण इथे 3 रेस्ट टू द पॉवर 5 प्लस रेस्ट टू द पॉवर 2 म्हणजे या दोन्ही याची काय होणार, तर आपली ॲडिशन होणार. तर आपला आन्सर किती येणार, 3 रेस्ट टू द पॉवर 7 हे आपलं आन्सर येणार आहे. सेकंड बघा 3 रेस्ट टू द पॉवर 7 डिवायडेड बाय 3 रेस्ट टू द पॉवर 9. आता ज्या वेळेला आपल्याला डिव्हिजनचं सिम्बॉल असते मधात, तर आपला फॉर्म्युला काय, तर AM डिवायडेड बाय AN इक्वल टू AM मायनस N. म्हणजे ज्या वेळेला आपलं डिव्हिजन असेल त्यावेळेला आपण काय करणार, त्याला सिम्पली पॉवरला करणार सबस्ट्रॅक्शन. बघा तर इथे 3 ची पॉवर 7 आहे आणि 3 ची पॉवर दिलेली आपल्याला 9. तर काय होणार इथे 3 रेस्ट टू द पॉवर 7 मायनस 9 म्हणजे 7 मधून 9 गेला, आपला आन्सर किती येणार, तर 2 येत आहे. म्हणजे 3 रेस्ट टू द पॉवर मायनस 2 आपलं आन्सर येणार आहे. थर्ड बघा 3 रेस्ट टू द पॉवर 4 अँड पॉवर 4 दिलेली आहे. ओके, आता याच्यात काय दिलं आपल्याला, तर ब्रॅकेटमध्ये 4 दिलेलं आहे, त्यावरती दुसरी पॉवर दिली आपल्याला 5 ची. म्हणजे इथे काय होणार, ज्या वेळेला आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल तर आपलं बघा A रेस्ट टू द पॉवर M ब्रॅकेट क्लोज अँड N इक्वल टू A रेस्ट टू द पॉवर M आणि N. म्हणजे काय होणार, इथे मल्टिप्लिकेशन होणार. ज्या वेळेला ब्रॅकेट असेल त्यावेळेला काय असतं, आपलं पॉवरची होते मल्टिप्लिकेशन. म्हणजे 3 रेस्ट टू द पॉवर 4 मल्टिप्लाय बाय 5. तर आपला आन्सर काय नाही इथे 3 रेस्ट टू द पॉवर 20. ओके, फिफ्थ बघा 5 रेस्ट टू द पॉवर 3 दिलेली. आता इथे फक्त सिम्पल फॉर्ममध्ये दिलेलं आहे, याच्यात काही पॉवर वगैरे काही दिलेली नाही. इथे फक्त आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये दिलं 5 रेस्ट टू द पॉवर 3. तर याचा फॉर्म्युला काय आपला, तर A मायनस M इक्वल टू 1 अपॉन AM. फॉर्म्युला यूज करून आपल्याला फक्त काय की ही ते व्हॅल्यू पुटअप करायचे ॲज इट इज, जसं तसं आपलं नंबर दिलेला आहे. मग काय करायचं आपल्याला 1 अपॉन 5 रेस्ट टू द पॉवर 3, बस एवढंच आपला आन्सर येते. फिफ्थ आपला 5 पॉवर आपली 0 दिलेली आहे इथे इक्वल टू घेतला आपण 1. तर काय दिलं फॉर्म्युला A 0 इक्वल टू 1 म्हणजे आपल्याला ॲज इट इज जसं तसं आपल्याला हे इथे आन्सर लिहायचं आहे. नंतर 5 रेस्ट टू द पॉवर 1 दिलेली आहे इक्वल टू आहे आपलं काय तर येणार 5 म्हणजे फक्त याला ॲज इट इज लिहायचं आहे. ओके, नंतर बघा 5 किंवा पॉवर 2 इक्वल टू दिलेली आहे 5 स्क्वेअर किंवा पॉवर 2 दिलेली आहे मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर. याला काय सॉल्व करायचं बघा, फॉर्म्युला A मल्टिप्लाय बाय B M इक्वल टू A पॉवर M मल्टिप्लाय बाय B पॉवर M. काय करायचं आहे, फक्त सिम्पली डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतं की ज्या वेळेला ब्रॅकेट क्लोज असतो आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला कोणती पॉवर दिलेली असते, तर काय होतं की जो नंबर आपल्याला आतमध्ये दिलेला आहे त्या प्रत्येक नंबरला आपल्याला त्या नंबरने मल्टिप्लाय करायचं असतं किंवा त्याची पॉवर ती होते. जसं की 5 ची पॉवर 2 आहे इथे आणि 7 ची पॉवर इथे झालेली आपली 2. ओके, कारण की हा क्लोज ब्रॅकेटमध्ये त्याला आपल्याला काय पॉवर 2 दिलेली आहे. ओके, नंतर आहे 5 रेस्ट टू पॉवर 3 अपॉन 7 अँड 5 रेस्ट टू पॉवर 3 अपॉन 7 पॉवर 3. फॉर्म्युला काय यूज केला आपण तिथे A अपॉन B क्लोज ब्रॅकेट M इक्वल टू A रेस्ट टू पॉवर M आणि B रेस्ट टू पॉवर M. जसे आपण इथे फॉर्म्युला यूज केलेला आहे ना, जसे आपण इथे पॉवर्स लावलेली आहे दोन्ही नंबरला, तसेच आपल्याला इथे सुद्धा लिहिलेली आहे. नेक्स्ट आहे 5 मायनस 3 अपॉन 7 आणि 7 रेस्ट टू पॉवर 3 अपॉन 5. इथे काय झालं आपलं, तर रेसिप्रोकल म्हणजे काय, तर रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये काय होतं की जो नंबर आपला न्यूमरेटरला दिला आहे तो डिनोमिनेटरला जातो आणि डिनोमिनेटरवाला नंबर आपला हा न्यूमरेटरला येतो. ओके, याला म्हणतो आपण रेसिप्रोकल नंबर. याचा फॉर्म्युला काय आपला, तर A अपॉन B क्लोज ब्रॅकेट मायनस M
आणि बी अपॉन ए क्लोज ब्रॅकेट एम. ज्या वेळेला इथे पॉवर सुद्धा असताना आपली मायनसमध्ये दिली होती तर ही झाली आपली प्लसमध्ये गेलेली आहे. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 बघा काय म्हटलं आपल्याला. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द इंडेक्स फॉर्म. आपल्याला काय करायचं आहे की ते आपल्याला काहीतरी वर्डमध्ये फॉर्मॅट दिलेला आहे, त्याला आपल्या पॉवरमध्ये लिहायचं आहे. बघा काय म्हटलं, 5th रूट ऑफ 13. ओके, 5th म्हणजे काय तर एवढं तर माहिती आपल्याला 5 होतो. फक्त लिहिण्याचा फॉर्मॅट काय असतो की आपला 13चा पॉवर म्हटलं आपल्याला 1/5 म्हणून आपण काय लिहिणार 13 1/5 म्हणजे 5th काय झालं तर आपला पॉवर झालेली आहे 5, ही काय झाली 13ची पॉवर म्हटलं. नेक्स्ट आपला 6th रूट ऑफ 9. सिम्पली काय तर 9 1/6 म्हणजे 6ची पॉवर आपली 9चा पॉवर 6 आहे. थर्ड आपला स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर म्हटलं तर काय म्हणायचं समजून जायचं आपल्याला 2 आहे आणि क्यूब म्हटलं तर आपण समजून जायचं 3 आहे. आता स्क्वेअर रूट ऑफ 256 म्हणजे काय ना तर 256 1/2 हे काय झालं आपलं आन्सर झालं. नंतर क्यूब रूट ऑफ, आता सांगितलं क्यूब म्हणजे तर 3 म्हटलेलं आपल्याला, मग काय 7 1/3. 17चा क्यूब म्हटलेला आपल्याला कशाला तर 3ला. आता क्यूब रूट ऑफ 17 झाला. नेक्स्ट आहे आपला 8 रूट ऑफ 100. सिम्पली 100 लिहिला 1/8 हे काय झालं तर 100ची पॉवर दिली आपल्याला 100 आणि 8 ही काय झाली त्याची पॉवर दिलेली आहे सिम्पली. नंतर दिलेलं आहे 7th रूट ऑफ 30. आता 30 1/7 ही काय झाली 7 त्याची पॉवर झालेली आहे आपली. ओके. क्वेश्चन नंबर 2 बघा. राईट इन द फॉर्म ऑफ द nth रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता आपल्याला इथे काय होतं वर्ड फॉर्ममध्ये दिलं होतं, आपल्याला नंबर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं होतं. आता इथे आपल्याला नंबर्स दिले, आपल्याला वर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा 18th रूट ऑफ 1/4 दिलेलं आहे. ओके, मग कसं लिहिणार आता 4th रूट ऑफ 81 काय लिहिणार, पॉवर किती 4 आहे मग काय लिहिणार 4th रूट ऑफ 81. सेकंड 49 1/2 म्हणजे काय लिहिणार आता स्क्वेअर रूट ऑफ 49. आता सांगितलं होतं 2 असेल तर आपण त्याला स्क्वेअर म्हणतो, 3 असेल तर क्यूब म्हणतो, म्हणून काय म्हटलं 2 आहे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 49. थर्ड आपला 15 1/5 मग काय तर 5th रूट ऑफ 15. 5 आहे ना म्हणून लिहिलं आपण त्याला 5th रूट ऑफ 15. नंतर आहे 512 आणि पॉवर दिली आहे 9. मग काय येणार आपली तर 9th रूट ऑफ 512 ही त्याचं पॉवर येणार. नंतर त्याला 100 आणि पॉवर दिली आहे 19. मग फर्स्ट काय नाही आपण पॉवर लिहिणार तर 19th रूट ऑफ 100. आता 6ची पॉवर दिली आपल्याला 7 मग काय येणार तर 7th रूट ऑफ 6. ओके. फक्त आपल्याला काय यूज करायचं तर रूट हा वर्ड इथे यूज करायचा कॉमनली.